नमस्कार, मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लोकसंवादच्या माध्यमातून आपण दैवी संपत्ती किंवा जीवनमूल्य याविषयी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या भागामध्ये आपण त्याग या जीवनमूल्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, त्याग या मूल्याला मानवी जीवनात फार मोठे असं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याग केल्याशिवाय मानवी जीवनात प्रगती साधता येत नाही असं आपल्याला थोरामोठ्यांच्या जीवनचरित्रावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की कोणतीही प्रगती जर आपल्याला साधायची असेल, जी आध्यात्मिक असेल किंवा इहलौकिक असेल किंवा पारलौकिक असेल, ही कोणती जरी प्रगती असेल करायची असेल आपल्याला आपल्या जीवनामध्ये, तर त्याला त्याग हा फार महत्त्वाचा आहे. त्याला त्यागाची भावना असणं फार गरजेचं आहे. हे आपण यामध्ये पाहू शकतो. व्यावहारिक भाषेत त्याग म्हणजे काय, जर आपण विचार करतो तर एखाद्या गोष्टीला सोडणे किंवा टाकून देणे असे आपण म्हणू शकतो. पण त्यागाचा अर्थ हा फार व्यापक असा अर्थ आहे आणि लोककल्याणकारी आहे. नुसतं एखादी गोष्ट सोडणे म्हणजे एखाद्या वेळेस आपण बोलीभाषेमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणतो की मी अमुक अमुक वस्तूचा त्याग केला, आजपासून मी अमुक अमुक वस्तूचा अमुक अमुक पदार्थाचा त्याग करतो. तर ही भावना फक्त यापर्यंत सीमित नसून तर त्याग या भावनेला किंवा त्याग या मूल्याला हा असा फार मोठा असा व्यापक अर्थ आहे आणि तो लोककल्याणकारीसुद्धा आहे. व्यावहारिक भाषेत बोलताना वागताना आपण अमुक अमुक गोष्टीचा त्याग केला असे आपण सहजतेने बोलतो. काही अंशी हे बरोबर जरी असले तरी त्याग ही भावना फार व्यापक आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या प्रारंभीच संन्यास व त्याग या विषयाचे उत्तम विवेचन भगवंतांनी केलेले आपल्याला आढळते. तर त्याग म्हणजे काय, तर त्याग म्हणजे संन्यस्य सृष्टीची आधारशिला. त्याग म्हणजे मायामुक्त होण्याचा प्रयास करणे म्हणजे त्याग. त्याग म्हणजे सगळ्या आडकाठ्या नाहीशा करून जीवाशिवांची गाठ घालून देणे यालासुद्धा त्याग असं म्हटलेलं आहे. त्याग म्हणजे परमेश्वरावरील निस्सीम श्रद्धेचे प्रगटीकरण होय. हे सुद्धा शास्त्रामध्ये असं त्याला त्याग या भावनेला असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच निसंग, निश्चिंत आणि निर्द्वंद होणे म्हणजे त्याग असे सुद्धा सांगितलेले आहे. त्याग म्हणजे देहात्म भावनेचा अंत आणि अहम ब्रह्मास्मीचा उदय. तर हा अध्यात्म क्षेत्रामध्ये जे व्यक्ती कार्यरत आहेत, आता त्यांच्यासाठी हे समजणं फार सोपं आहे की बा अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, देहात्म भाव म्हणजे काय. परंतु सर्वसामान्य जीवनामध्ये आपण जेव्हा जगतो, जेव्हा आपण वावरतो, तेव्हा या शब्दांची व्याख्या आपल्या जीवनामध्ये सहज सोपी पद्धतीने आपल्याला करणं फार कधीकधी अवघड जातं. परंतु असं म्हटलं जातं की त्याग म्हणजे देहात्म भावनेचा अंत आणि अहम ब्रह्मास्मीचा उदय. त्याग म्हणजे परोपकाराच्या आणि आत्मोद्धाराच्या मार्गावरील प्रगती होय. त्याग म्हणजे परमेश्वर प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आणि सर्व सुखांची खाण अशी व्याख्या त्यागाची आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेली आहे. मित्रांनो, त्यागाचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. आपण पूर्वीप्रमाणे पण असं म्हटलं आहे की त्यागाचे स्वरूप हे लोककल्याणकारी आहे आणि व्यापक आहे. मानवी जीवनातील सर्व अवस्था, मग त्यामध्ये सर्व स्तर असतील, सर्व स्थिती असतील, सर्व गती असतील, यामधील उत्कर्षासाठी त्याग भावना परम आवश्यक आहे. त्यागाशिवाय आपण आपल्या अवस्थांमध्ये बदल करू शकत नाही असं आपण म्हणू शकू. आपल्या प्रगतीमध्ये आपण आपली प्रगती साध्यसुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे त्याला त्याग हे फार महत्त्वाचं आहे. आणि एक यामध्ये अभ्यास करताना वाचताना एक फार गमतीशीर यामध्ये समोर एक उदाहरण असं येते आहे की इतर गोष्टींप्रमाणे त्यागाचेही सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद सांगितलेले आहे. आपण पूर्वीच्या जीवनमूल्याच्या एका भागामध्ये सुद्धा एका जीवनमूल्याचे असे 3 आपण गुण किंवा असे भेद आपण पाहिलेले आहेत. तर त्यागाचे सुद्धा सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग असे 3 भेद सांगितलेले आहेत.
हे उदाहरणं पाहताना तर काय आपण बघू शकतो, तर कोणत्याही प्रकारच्या फळाची अभिलाषा न ठेवता निरहंकार वृत्तीने केलेला आणि परमेश्वर प्राप्ती करून देणारा जो त्याग आहे तो सात्विक त्याग असा म्हटला जातो. आता सात्विक त्यागाचं जर ही व्याख्या आपण बघितली आणि मग या व्याख्ये अनुसरून जर आपण एखादं उदाहरण डोळ्यासमोर म्हणतो तर साधू संत जे आहेत की जे कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता निर्लेप बुद्धीने फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी त्याग करतात, सर्व सुखांचा, सर्व आपल्या सुखांचा त्याग करतात, आपल्या दैनंदिन जीवनाचा त्याग करतात, तो जो त्याग आहे तो सात्विक त्याग असा मानला जातो. आणि यश, नावकीर्ती, ऐश्वर, आधिलौकिक आहे ना, आणि महत्त्वाच्या गोष्टी इत्यादी मिळवण्यासाठी स्वार्थबुद्धीने व अहंकारी वृत्तीने केलेला तो त्याग तो राजस स्वरूपाचा त्याग असा म्हटला जातो. या व्याख्येनुसार सुद्धा आपण काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो की स्वतःचं नाव व्हावं, स्वतःची कीर्ती व्हावी, स्वतःचं साम्राज्य चहूबाजूने पसरावं, सगळ्यांना माझ्या माध्यमातून सुखी समाधानी करावं, माझं नेतृत्व सगळ्यांनी मान्य करावं, या भावनेतनं या कधीकधी आपण बघतो की स्वार्थसुद्धा हा वाईट नाही आहे. स्वार्थ हा आपल्याला असं वाटतं की स्वार्थबुद्धी आली म्हणजे फक्त स्वार्थ हा स्वतःपुरताच स्वार्थ असतो असा नाही, तर स्वार्थ हा इतरांचं कल्याण व्हावं अशी कामना करणंसुद्धा एक प्रकारचा स्वार्थ आहे. त्यामुळे या स्वार्थबुद्धीने केलेले काम, केलेला त्याग म्हणजे जो आहे तो राजस त्याग म्हणून आपण त्याचं उदाहरण बघू शकतो. म्हणजे पूर्वीचे राजे महाराजे जो संघर्ष करायचे, जो त्याग करायचे, परिवाराचा त्यांना चिंता राहायची नाही, त्यांना भान राहायचं नाही, सर्व भान विसरून ते आपला परिवाराचं, आपल्या शरीराचं, आपल्या मेहनतीचा त्याग करायचे, तर तो राजस त्याग असा आपण त्याला म्हणू शकतो. आणि स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी केलेला त्याग किंवा केलेले त्यागाचे नाटक म्हणजे तामस त्याग असा म्हटलेला आहे. तर सात्विक, राजस आणि तामस असे 3 भाग त्यागाचे आपल्या शास्त्रांमध्ये काही संतांनी आणि काही सत्पुरुषांनी, मोठ्या व्यक्तींनी आपल्याला सांगितलेले आहेत. धर्मासाठी आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांचे जीवन हे त्यागमय होते. प्रचंड असा संघर्ष, प्रचंड असा त्याग छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. आणि धर्मासाठी आम्ही फकिरी घेतली हे वाक्य त्यांचं फार सुप्रसिद्ध वाक्य आहे. शिवरायांना उभ्या आयुष्यात भोगविलास कसा होता तो माहीतच नाही. त्यांच्या जीवनात विश्रामाला देखील स्थान नव्हते. त्यांनी प्रचंड असा त्याग साम्राज्य उभं करण्यासाठी, रयतेचं कल्याण होण्यासाठी असा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तात्या टोपे असतील, वासुदेव बळवंत फडके आहेत, लोकमान्य टिळक आहेत, धोंडो केशव कर्वे असतील, चाफेकर बंधू असतील, आहे ना, सावित्रीबाई फुले असतील, फुले दाम्पत्य आहेत, महात्मा गांधी आहेत, अशा अनेक श्रेष्ठ व्यक्तींच्या श्रेष्ठतेचे रहस्य त्यांच्या त्यागमय वृत्तीत आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की माणसाच्या जीवनाला जर श्रेष्ठत्व जर प्राप्त करायचं असेल तर त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. त्यागवृत्ती बाळगण्यासाठी दुर्दम्य आत्मविश्वास असला पाहिजे. मला ईश्वराने निर्माण केले आहे, सगळ्या जगाची सूत्र हलविणारा तो परमेश्वर माझ्याही हृदयात वास करतो आहे आणि माझ्यात काही अपरिमित अशा सुप्त शक्ती आहेत ज्या जागृत करून मी नवसृष्टी निर्माण करेल अशी ज्याची धारणा असते तोच व्यक्ती त्याग करू शकतो. व्यक्तीच्या किंवा समाजाच्या जीवनात त्यागभावना सुप्रतिष्ठित होण्यासाठी विवेक, धैर्य, निर्भयता आणि पराक्रम या गुणांची आवश्यकता सांगितलेली आहे. आणि हे गुण जिथे असतील त्याच ठिकाणी त्यागभावना निर्माण होऊ शकते असं आपल्या विविध ग्रंथांमध्ये आणि आपल्याला वाचण्यात आणि थोडं अभ्यासामध्ये आपल्याला जाणवते. मित्रांनो, तर हे आपण बघितलं जीवनमूल्याच्या भागामध्ये त्याग या मूल्याविषयी. मी यापूर्वीसुद्धा आपल्याला असं म्हणतो आहे आणि म्हटलंही आहे आणि याही माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून माझी भूमिका ही उपदेशाची मुळीच नाही किंवा मी जे सांगतो आहे ते मी स्वतः ते साध्य केले आहे असंही नाही, परंतु वाचनात, ऐकण्यात आलेल्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या, त्यासाठी हा लोकसंवादच्या माध्यमातून आपण हा
जीवनमूल्य म्हणा किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलेले दैवी संपत्ती म्हणा, याविषयी आपल्यासमोर चर्चा करतो आहोत. तर लोकसंवादच्या या भागामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.